संस्काराशिवाय मन घडत नाही. बाबासाहेब आंबेडकर एका भाषणामध्ये म्हणाले की ज्याप्रमाणे रेडा, बैल आणि माणूस यामध्ये फरक आहे. काय 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 म्हटले बाबासाहेब? रेडा, बैल आणि माणूस यामध्ये फरक आहे. जसं रेडा आणि बैल यांना रोज खायला गवत लागते, वैरण लागते, माणूसही रोज खातो ना. परंतु माणसाकडे मन आहे, एक सत्सद विवेक बुद्धी आहे. म्हणजे चांगलं काय आणि वाईट काय हे फक्त माणसाला समजते. हे रेडा, बैल, कुत्रे, मांजर यांना समजते का? नाही समजत. चांगलं काय आणि वाईट काय हे फक्त माणसाला समजते. काय केल्याने माझं भलं होईल, काय केल्याने माझी अधोगती होईल हे केवळ माणसाला समजते. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की म्हणून माणसाचं मन हे सुसंस्कृत झालं पाहिजे. त्या मनावर चांगल्या संस्काराची जडणघडण झाली पाहिजे. त्या मनावर चांगले संस्कार बिंबवले पाहिजे. असं जर मन सुसंस्कारित असेल तरच ते मन तुम्हाला सुख देते, तुम्हाला शांती देते, तुम्हाला समाधान देते. आणि मन जर कुसंस्कारित असेल, मनावर चांगले संस्कार घडले नाही, मन हे कुसंस्कारानं वेढलेलं आहे, तर असं कुसंस्कारित मन तुम्हाला कसं शांती देईल, कसं सुख देईल? म्हणून आपल्या जीवनाचं सुख हे कशावर अवलंबून आहे? तुमच्या मनावर अवलंबून आहे. किंवा आपण दुःखी आहोत ना, आपण दुःखी आहोत तर हे सुद्धा कशावर अवलंबून आहे? तुमच्या मनावर अवलंबून आहे. मन हे सर्व आहे. आपलं मन हे सुखाचं किंवा दुःखाचं उगमस्थान आहे. जर एखादा व्यक्ती वाईट मनाने बोलतो अथवा वाईट मनाने कार्य करतो तर दुःख सुद्धा त्याचा पाठलाग तसंच करते, ज्याप्रमाणे बैलगाडीला जुंपलेल्या बैलांच्या पायांचा पाठलाग बैलगाडीची चाकं करतात. आहे की नाही? धम्मपदातल्या पहिल्याच गाती सांगितलेलं आहे. जर एखादा व्यक्ती वाईट मनाने बोलतो किंवा वाईट मनाने कार्य करतो तर दुःख सुद्धा त्याचा पाठलाग तसंच करते, ज्याप्रमाणे बैलांच्या पायांचा पाठलाग बैलगाडीची चाकं करतात. म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे की मी जर दुःखी आहे तर माझ्या दुःखाला मीच कारणीभूत आहे, दुसरं कोणी कारणीभूत नाही. तर मग एक प्रज्ञावान व्यक्ती हे सगळं समजून घेतो आणि या मनाला चांगलं बनविण्याचा प्रयत्न करतो. तर मग चांगलं मन म्हणजे कोणतं? की ज्या मनामध्ये कोणाबद्दल राग नाही आहे, ज्या मनात कोणाबद्दल द्वेष नाही आहे, ज्या मनात कोणाबद्दल ईर्ष्या नाही आहे, दुर्भावना नाही आहे, चांगलं मन आहे, मैत्री आहे, करुणा आहे, प्रेम आहे, सामंजस्य आहे, सद्भावना आहे. तर असं चांगलं मन जे असेल तर भगवान बुद्ध म्हणतात असं जर चांगलं मन असेल ना तर ज्याप्रमाणे अशा चांगल्या मनाने जर कोणी बोलत असेल, चांगल्या मनाने बोलतो किंवा चांगल्या मनाने कार्य करतो तर सुख सुद्धा त्याची साथ कधीच सोडत नाही. ज्याप्रमाणे माणसाची सावली माणसाची साथ कधीच सोडत नाही. नेहमी आपल्या पायाखाली असते आपली सावली, आहे की नाही? आपली सावली आपल्या पायाखालीच राहते. सुख सुद्धा नेहमी आपल्या सोबत राहते बघा. म्हणून हे चांगलं मन आणि हे वाईट मन काय आहे हे समजलं पाहिजे आपल्याला. म्हणजे वाईट मन काय आहे, चांगलं मन काय आहे, याच्यावरच तुमचं सुख आणि दुःख डिपेंड आहे बघा. तुमचा सुख करता दुसरं कोणी नाहीये, तुमचा दुःख हरता दुसरं कोणीच नाहीये. तुमचा सुख करता, दुःख हरता, वार्ता विघ्नाची तुम्हीच आहात. तुम्ही स्वतःचे सुख निर्माते आहात, तुम्ही स्वतःचे दुःख हरण करणारे आहात. दुसरं कोणीच तुम्हाला सुखी करू शकत नाही, दुसरं कोणीच तुम्हाला दुःखाचं हरण करू शकत नाही. बुद्ध म्हणतात मी फक्त मार्गदर्शन करणारा आहो, मोक्ष प्राप्त करणं हे तुमचं काम आहे. म्हणून चांगलं मन बनवण्याचा प्रयत्न करा. ते चांगलं मन म्हणजे काय? चांगलं मन म्हणजे ज्या मनामध्ये लोभ नाहीये, ज्या मनामध्ये दुर्भावना आणि द्वेषबुद्धी नाहीये आणि ज्या मनामध्ये कोणाबद्दल दुर्भावना नाहीये, असं असते चांगलं मन बघा. आणि चांगलं मन कुठून मिळत असते? आपल्या कर्मातून. आपण आपले कर्म सुधारवले पाहिजे. तर बघा सामान्य पुरुष हे आपण जे तुम्ही तुमच्या व्यावहारिक जीवनामध्ये, सांसारिक जीवनामध्ये जे तुम्ही जीवन जगता तर भगवान बुद्ध सांगतात 10 प्रकारचे अकुशल कर्म आपल्याकडून घडले नाही पाहिजे. म्हणजे कर्मामधून तुमचं मन भावना तयार होत असते. कोणते कोणते? एक आहे एकतर आपण आपल्या शरीराने कर्म करतो, दुसरं एकतर आपण आपल्या मनाने कर्म करतो, नाहीतर आपल्या वाणीने. तर बघा या शरीराकडून 3 अकुशल कर्म घडतात. एक, आपण आपल्या शरीराने हिंसा करतो. ठीक आहे, शरीराने हिंसा होते ना, आपल्याकडे हिंसा करतो आपण हिंसा करू नये. दुसरं, या शरीराने आपण चोरी करतो बघा. भगवान बुद्ध म्हणतात आपण चोरी करू नये. तिसरं, या शरीराने आपण व्यभिचार सुद्धा करतो, तर बुद्ध म्हणतात आपण व्यभिचार सुद्धा करू नये. म्हणजे या शरीराकडून घडणारे जे 3 अकुशल कर्म आहेत, हिंसा, चोरी आणि व्यभिचार, या 3 अकुशल कर्मापासून
स्वतःला परावृत्त ठेवण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर आपली वाणी आहे बघा, आपली जी वाणी आहे बापा, ही वाणी तर बाबा काही सांगूच नका. असं त्या बाणातून निघालेला तीर जर असेल, तीराचा जखम सुधरून जाईल म्हणजे चांगलं होईल, पण शब्दाने मरलेली जखम कधी बरी होत नाही. तर भगवान बुद्ध म्हणतात, मनुष्य आपल्या वाणीने 4 प्रकारचे अकुशल कर्म करतो. 4 प्रकारचे अकुशल कर्म. पहिलं, माणूस आपल्या वाणीने खोटं बोलतो बघा, आहे की नाही. आपण म्हणतो ना, मुसावादा वेरमणी, काय होतं त्याचा अर्थ? ही खोटं बोलणार नाही. वाणीने आपण खोटं बोलतो बघा, हे पहिलं अकुशल कर्म आहे. दुसरं, वाणीने आपण कठोर बोलतो. कठोर म्हणजे काय? कठोर म्हणजे शिव्या देणे किंवा असे शब्द प्रयोग करणे की दुसऱ्याचं मन भेदेल, दुसऱ्याला दुःख होईल, त्याला कठोर बोलणे म्हणतात. वाणीने आपण कठोर बोलतो. तिसरं, वाणीने आपण कोणाची तरी चुगली चाहडी करतो बघा, चुगल्या करतो, कोणाची तरी चुगली चाहडी करतो. आणि चौथं आहे, वाणीने आपण व्यर्थ बकवास करतो, कॉमेंट्रीज करतात बघा. काही काही लोक व्यर्थ बकवास बडबड 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 करत राहतात. हे सुद्धा आपल्या वाणी दुष्कर्म आहे, अकुशल कर्म आहे. भगवान बुद्ध म्हणतात की आपण आपल्या वाणीला सुद्धा सुधारवलं पाहिजे. आपल्या वाणीमध्ये कधी कठोरता, म्हणजे आपण आपल्या वाणीने कधीही स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा दुसऱ्यांना फसविण्यासाठी कधीही आपण आपल्या वाणीने खोटं बोलू नये, नेहमी सत्यच बोलावं. दुसरं, कधीही आपण आपल्या वाणीने कठोर बोलू नये. कठोर म्हणजे काय? म्हणजे वाईट शब्द बोलणे, शिवायुक्त शब्द बोलणे, असं कठोर कधीही बोलू नये. त्यानंतर आपण आपल्या वाणीने चुगली किंवा चुगल्या करणे, समजतं ना, मग चुगल्या करणे, चुगली, निंदा, नालस्ती करू कोणाची तरी, चुगल्या चाहड्या सुद्धा आपण करू नये आपल्या वाणीने. आणि चौथा आहे, आपण आपल्या वाणीने व्यर्थ बकवास करू नये बघा. म्हणजे निरर्थक, ज्याला बूड न शेंडा असं आपल्याकडे म्हण आहे बघा, व्यर्थ बकवास करत राहतात, कॉमेंट्री करत राहतात. तर आपण आपल्या वाणीचे हे 4 कर्म सुधारवले पाहिजे बघा. हे वाणीचे 4 दुष्कर्म आहेत, त्यापासून आपण परावृत्त राहावं. त्यानंतर आपल्या मनाचे सुद्धा 3 कर्म सांगितलेले आहेत. मनामध्ये लोभ उत्पन्न करणे, मनाचं हे दुष्कर्म आहे. मनामध्ये द्वेष उत्पन्न करणे, मनाचं हे दुष्कर्म, अकुशल कर्म आहे. आणि मोह उत्पन्न, दुर्भावना उत्पन्न करणे, हे सुद्धा मनाचं अकुशल कर्म आहे. तर अशा प्रकारे आपल्या शरीराचे 3 अकुशल कर्म, आपल्या वाणीचे 4 अकुशल कर्म आणि आपल्या मनाचे 3 अकुशल कर्म, किती झाले? 10. अशा 10 अकुशल कर्मापासून स्वतःला परावृत्त ठेवून जो साधक किंवा जो धम्म अनुयायी चांगलं आचरण करतो, म्हणजे हिंसा करत नाही, तर काय करतो? मैत्री भावना करतो सर्वांच्या प्रती. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल असं म्हणतो. म्हणजे मैत्री भावना, म्हणजे माझं दुश्मन जरी असेल ना, त्याचे मंगल होते म्हणतो. कोणाबद्दल द्वेष नको, त्याचं मंगल होतं. मग द्वेष करूच नाही कोणाचा, कारण तुम्ही जर कोणाचा द्वेष केला तर बुद्ध म्हणतात तुमच्या जीवनामध्ये 4 गोष्टीचा लॉस होतो बघा. लॉस, द्वेष केला तर कोणता? एक, पहिलं, द्वेष करणं केलं, तुमचं आयुष्य कमी होते, तुमचं आयुमान कमी होते. आता तुम्ही म्हणाल, म्हणते की द्वेष केल्यानं आपलं आयुमान कसं कमी होते? त्या द्वेषाचा परिणाम, त्या द्वेष भावनेचा परिणाम तुमच्या बॉडीवरती होतो, तुमच्या टिश्यूज वरती होतो. टिश्यू नष्ट होतात, आपोआप तुमचं जीवन कमी होते, तुमचं आयुष्य कमी झालं. त्यानंतर द्वेष केल्याने तुमचा वर्ण कमी होतो. वर्ण म्हणजे काय? वर्ण म्हणजे चेहऱ्यावरचं सौंदर्य. हे जे मेकअप करून जे सौंदर्य येतात ना, ते नाही हो. मनामध्ये द्वेष आहे तर चेहरा सुंदर कसा दिसेल तुमचा? दिसेल का? मनामध्ये द्वेष आहे तर चेहरा तेच दिसेल ना. तर चेहऱ्यावरचं जे सौंदर्य आहे ते सौंदर्य नष्ट झालं, बरोबर आहे. काही काही लोकांना पाहतो ना आपण समाजामध्ये, चेहरा पाहिल्या बरोबरच वाटते, अरे बापा काय आता चेहरा आहे हो, असं म्हणतो. अरे काय चेहरा आहे, म्हणजे मनात द्वेष आहे, चेहरा तसाच दिसणार आहे असं म्हणतो की नाही आपण. दुसरा लॉस आहे आपला, आपलं सौंदर्य कमी होते. तिसरं काय आहे? आपलं सुख कमी होते बघा. कारण मन अशांत आहे, द्वेषी मन आहे, सुख कसं मिळेल? आपलं सुख सुद्धा संपलं. आणि त्याच्यानंतर आपलं बल कमी होते, म्हणजे मानसिक आणि शारीरिक बल सुद्धा नष्ट होते. आयु, वन्न, सुख आणि बल या 4 गोष्टीचा लॉस होतो बघा. म्हणून द्वेष बिलकुलही कोणाचा करू नये. उलट आपण नेहमी मैत्री भावना करावी. माझं मंगल हो, माझं मंगल हो. जर काही गर्भवती माता असतात ना, आम्ही त्यांना सांगत असतो की ताई, तुमच्या पोटामध्ये 3 महिन्याचा 4 महिन्याचा बाळ आहे ना, मंगल मैत्री करा. असं सकाळी उठून बसायचं, माझं मंगल हो, माझं मंगल हो, माझं मंगल हो. नंतर माझ्या पोटामध्ये जे बाळ आहे त्याचं पण मंगल हो, मंगल हो, मंगल हो. माझ्या पतीचं मंगल हो, मंगल हो, मंगल हो. माझ्या सासू सासरे आई वडील मंगल हो, मंगल हो. माझे भाऊ बहीण अमके ढमके समंगल हो, मंगल हो. माझे शेजारी जे आहेत त्यांचंही मंगल हो, सर्वांचं मंगल हो.
कोणाबद्दल द्वेष करू नका. सगळ्या वैऱ्याबद्दल पण मंगल मैत्री करा बघा. दुश्मन ज्याचा तुम्ही चेहरा आठवला जरी तुम्हाला वैरत्व येते त्याचंही मंगल हो बघा. म्हणून कोणाबद्दल द्वेष करू नये, तर प्राणी हिंसा करू नये, तर आपण काय करावं, मंगल मैत्री करावी. नेहमी मैत्री भावना प्राणी मात्रांबद्दल. तर जो व्यक्ती मैत्री भावना करतो त्याचं पुण्य आहे बघा. दुसरं, चोरी करू नये, तर आपण काय करावं, आपण दान करायला पाहिजे. चोरी करायचं तर काय करायचं, दान करायचं. आपण नेहमी दान पुण्य करावं. जसं आपण भिक्खू संघाला बोलवलं, भोजन दान दिलं, हे दान पुण्य आहे. तसंच चिवर सुद्धा आपण दान करायला पाहिजे. दान पुण्य नेहमी करत आहे. धम्म कार्यासाठी, समाज कार्यासाठी, तर हे दान पुण्य आहे. त्यानंतर कामे सुमिच्छाचारावेर, म्हणजे आपण व्यभिचार करू नये, तर आपण जसं जसं मिळेल ना उपस्वताच्या दिनी आपण ब्रह्मचर्याचं सुद्धा पालन करावं. ब्रह्मचर्य व्रत म्हणजे काय, तर जरी तुम्ही विवाहित असाल पण त्या दिवशी पती पत्नीने एकमेकांना सहकार्य करून आज आपल्याला ब्रह्मचर्य व्रताचं पालन करायचं आहे. मनाला संयमित ठेवण्यासाठी, मनातला कामछंद जिंकण्यासाठी. तर त्या दिवशी दिवसभर आणि रात्रभर 24 तासांसाठी पती पत्नींनी ब्रह्मचर्य व्रताचं पालन करावं. हे सुद्धा फार महत्वाचं आहे बघा, मनाला संयमित करण्यासाठी. त्यानंतर मुसावादा वेरमणी, वाणीने आपण असत्य बोलू नये. तर आपली कसं बोलावं मग, आपल्या वाणीमध्ये मैत्री असावी, आपल्या वाणीमध्ये गोडवा असावा, आपल्या वाणीमध्ये साखर असावी. म्हणजे तोंडात साखर आणि डोक्यामध्ये बर्फ असला पाहिजे. तसं आम्ही नेहमी म्हणत असतो, तोंडात साखर आणि डोक्यात बर्फ. म्हणजे तोंडामध्ये गोडवा ठेवा आणि डोक्याला थोडंसं थंड ठेवा, असं आम्ही लोकांना सांगत असतो बघा. कारण लई कार्यक्रम बिघडते बघा. वाणीमध्ये जर मिरची आली तर कार्यक्रम बिघडते, आणि डोक्यामध्ये जर अग्नी भडकला तर डोकं भडकते बघा, जीवन सगळं बर्बाद होऊन जाते. म्हणून असं न करता वाणीमध्ये गोडवा ठेवा, वाणीमध्ये मैत्री ठेवा, वाणीमध्ये प्रेम ठेवा, सहानुभूती ठेवा. ते अशा प्रकारे आपण आपल्या वाणीचे चांगले कर्म करावे. आणि त्यानंतर सुरामेरय मज्ज पमाद ठाणा वेरमणी, नशापान करू नये बघा. आपल्या समाजाने खूप लोक आहेत. आता आपल्या बाजूचं नगर बघा ना, हे आंबेडकर नगर बघा, आहे की नाही, खूप असे अनेक नगर आहेत बघा. असे म्हणजे व्यसनाधीनतेचं एवढं प्रमाण वाढलेलं आहे, त्यामुळे परिवार दुःखी झाले बघा व्यसनाधीनतेमुळे. म्हणून चुकूनही व्यसनाधीनतेमध्ये आपण गेलं नाही पाहिजे. व्यसनाधीनता जो गेला तो सुद्धा बर्बाद झाला, त्याचा परिवार बर्बाद झाला, परिवारचे राख रंगोळ झाले, घर बेचिराख झाले बघा. म्हणून नेहमी आपण या दारू, बिडी, गांजा, जे मादक पदार्थ आहेत यांच्या सेवनापासून आपण अलिप्त राहावं. आणि त्यासाठी आपण नेहमी ध्यान करावं. ध्यान केलं पाहिजे. तर ध्यानामुळे तुम्ही तुमच्या मनाला काबूमध्ये ठेवू शकता. असे अनेक लोक आहेत बघा. आमचे एक उपासक मुंबईला राहतात, तर काम कुठं करतात, वाईन शॉपीमध्ये काम करतात. वाईन शॉपीमध्ये आम्ही त्यांना विचारलं, का हो साहेब, म्हटलं तुम्ही म्हटलं वाईन शॉपीत कामं करता, कधीतरी इच्छा होते का तुमची पिण्याची? नाही म्हणे भंतेजी, 12 वर्ष झाले म्हणे मी वाईन शॉपीमध्ये काम करतो म्हणे, करावं लागते म्हणे भंते, दुसरं काम नाही म्हणे. ते केलं. तर कधी म्हणे भंतेजी दारू पिण्याचा विचार सुद्धा माझ्या मनामध्ये आला नाही म्हणे. का? कारण म्हणे भंतेजी मी रोज सकाळी उठल्यावर पहिले ध्यान करतो म्हणे, मनाला संयमित ठेवतो म्हणे. एवढाही माझ्या मनामध्ये विचार येत नाही म्हणे दारू पिण्याचा. म्हणजे मी माझ्या मनाला संयमित केलं, बिलकुल कोणतं व्यसन मला लागलं नाही म्हणते. माझं शरीर सगळं काही एकदम धष्टपुष्ट आहे बघा, सगळं चांगलं आहे म्हणे म्हणते. हे बघा, ध्यानामुळे हा फायदा मिळतो बघा. त्याच्यामुळे आपण ध्यान सुद्धा करायला पाहिजे. आणि अशा पद्धतीने आपण आपल्या जीवनामध्ये जर चांगली कर्म करत गेलो तर चांगल्या कर्माचा परिणाम तुमच्या मनावरती होतो. मन सुसंस्कारित होते आणि सुसंस्कारित मनातून तुम्हाला सुख प्राप्त होत असते. तोच असतो खरा अर्थाने धम्मचारी, जो धम्माचं चांगलं आचरण करतो, शील पालन करतो आणि आपल्या जीवनामध्ये महान असं पुण्य संपादित करतो. तर आपणही आपल्या जीवनामध्ये असं महान पुण्य सदोदित संपादित करत राहावं. जेवढे पुण्य तुम्ही संपादित करत राहाल तेवढं तुमच्या जीवनामध्ये सुखाची वृद्धी होत राहील. सध्या वर्षावासाचा कालावधी सुरू आहे, हा तर पुण्यकर्माचा कालावधी आहे. पुण्यकर्माचा आम्ही असा संकल्प केला होता की आता 3 महिने कुठेच जायचं नाही, बाहेर विहाराचं भोजन करायचं. ताईंनी बोलवल्यामुळे आम्हाला यावं लागलं. त्यांची खूप दिवसाची इच्छा होती. मागच्या वेळेस आमचं येणं झालं नाही. आमचे छोटे भंते आले बघा. म्हटलं आता जर आम्ही गेलो नाही तर पुन्हा परिवार नाराज होईल, त्याच्यामुळे मला आम्ही कोणाला नाराज करणार नाही. ठीक आहे, आम्ही येतो तुमच्याकडे, भोजन घेऊ, तुम्हाला आशीर्वाद देऊ, मंगलमैत्री करू, आम्ही निघून जाऊ. तर आज हा योग या ठिकाणी आलेला आहे आणि आपलं हे पुण्य या ठिकाणी आपण संपादित केलं. तर आजच्या या मंगलमय क्षणी, या वर्षावासाच्या पवित्र कालावधीमध्ये आपण जे काही आज हे आपल्या सुखी जीवनाकरिता दानपुण्य केलं, या दानपुण्याच्या बलाने
तुम्हा सर्वांना सुख प्राप्त हो अशा प्रकारची मंगलमैत्री करतो. जे तुम्ही भोजन दान दिलं हे फक्त अन्नाचंच दान नाहीये. या अन्नदानामुळे 4 गोष्टी तुम्हालाही प्राप्त होत असतात. म्हणजे जसं तुम्ही अन्नदान आम्हाला दिलं ना, आमचं आयुष्य वाढलं, आजचं एका दिवसाचं आयुष्य वाढलं, आमच्या चेहऱ्यावरचा वर्ण वाढला, त्याच्यानंतर आम्हाला बल मिळालं, शारीरिक बल मिळालं, आम्हाला भूक संपली, आम्हाला सुख प्राप्त झालं. म्हणजे आयुष्य, वर्ण, सुख आणि बल या 4 गोष्टी तुम्ही आम्हाला दान दिल्या भोजनातून. याच 4 गोष्टी तुम्हालाही प्राप्त होतात. जे दान देत असतात तुम्हालाही आयुष्य प्राप्त होते, तुम्हालाही वर्ण प्राप्त होतो, तुम्हालाही सुख आणि बल प्राप्त होत असते. आणि म्हणून सदैव आपण या 4 गोष्टींमध्ये वृद्धी करण्यासाठी पुण्यकर्म करत चला, चांगली कर्म करत चला, धम्माचं आचरण करा, शील पालन करा, ध्यान साधना करा, दान पुण्य करा, मैत्री भावना करा, कारण यामध्येच आपल्या सर्वांचं मंगल आहे. पुनश्च एकदा संपूर्ण गजबीये परिवाराप्रती मी या ठिकाणी मंगल कामना, मंगल मैत्री अर्पण करतो. आपल्या संपूर्ण गजबीये परिवाराचं जय मंगल कल्याण व्हावं. आपल्या परिवारातील सर्व सदस्यांच्या इच्छा आणि मनोकामना ढगातून मुक्त झालेल्या पौर्णिमेच्या चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वास जाओ अशा प्रकारची मंगल कामना सर्वांच्या प्रती व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. साधू साधू साधू. अभिवादन करा सर्वांनी.